नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 18वा हप्ता आहे तो आता लवकरच म्हणजे येत्या 5 ऑक्टोबर रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की जो काही हा 18वा हप्ता आहे तो अशा शेतकऱ्यांना मिळेल ज्यांनी सरकारच्या अटींची पूर्तता केली असेल. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, गेल्या वेळेस म्हणजे पी एम किसानचा जो काही 17वा हप्ता मिळाला होता त्यावेळेस बरेच शेतकरी यापासून वंचित राहिले होते मित्रांनो. याचं मुख्य कारण म्हणजे सरकारच्या याच अटींची पूर्तता न करणं होतं मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हालाही 18वा हप्ता मिळावा, त्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये, तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो. कारण तुम्हाला 18वा हप्ता मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हेच मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, केंद्र सरकार प्रत्येक वेळी पी एम किसानचे हप्ते रिलीज करताना काही अटी आणि शर्ती लावत असतं, हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. आता तर पी एम किसानची नवीन नोंदणी करणाऱ्यांच्यासाठी सुद्धा नियमात मोठा बदल करण्यात आला आहे मित्रांनो. याची चर्चा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये करू मित्रांनो. आता समजून घ्या की जर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत. याच्या सूचना केंद्र सरकारकडून जारी सुद्धा करण्यात आल्या आहेत मित्रांनो. आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 18वा हप्ता मिळण्यासाठी ही काही कामे करायचीच आहेत मित्रांनो. या ठिकाणी पहिले जे काम आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. ते म्हणजे तुमची पी एम किसानची ई-KYC पूर्ण करायची आहे मित्रांनो. या ठिकाणी पहा काय सांगितलं गेलं आहे, ई-KYC पूर्ण करे. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला तुमची पी एम किसानची ई-KYC पूर्ण करायची आहे मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही पी एम किसानचं स्टेटस पाहता त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी ई-KYCचं ऑप्शन असतो मित्रांनो, आणि त्या ठिकाणी तुम्हाला ग्रीन टिक असं यावं मित्रांनो, तरच तुम्हाला योजनेचा हा पुढचा हप्ता मिळेल मित्रांनो. जर ई-KYC तुमची पूर्ण नसेल तर तुम्हाला या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही मित्रांनो. तुमचा हप्ता त्या ठिकाणी पेंडिंग पडेल मित्रांनो. तुमच्या बँक खात्यावर ते पैसे जमा होणार नाहीत मित्रांनो या 18व्या हप्त्याचे. ई-KYC पूर्ण केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो दुसरे काम करायचं आहे, ते म्हणजे तुमचं बँक खातं हे तुमच्या आधारला लिंक करायचं आहे. या ठिकाणी पहा, बँक खाते को आधार से लिंक करवाए. म्हणजेच मित्रांनो, तुमचं बँक खाते हे तुम्हाला आधारला NPCI DBT या मार्फत लिंक करायचं आहे मित्रांनो. तरच तुम्हाला हा 18वा हप्ता मिळेल मित्रांनो. तुम्हाला लवकरात लवकर तुमचं बँक अकाउंट हे तुमच्या आधारला NPCI DBT मार्फत लिंक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात शेवटी जे काम करायचं आहे ते म्हणजे तुमचं भूमी रेकॉर्ड सत्यापन. म्हणजेच मित्रांनो लँड सेडिंग. तुम्हाला तुमचं लँड सेडिंग स्टेटस त्या ठिकाणी ग्रीन टिक असायला हवं मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो ही तुम्हाला महत्त्वाची अशी 3 कामे करायची आहेत मित्रांनो. जर तुम्ही लवकरात लवकर ही 3 कामे पूर्ण केली तर मित्रांनो तुम्हाला तुमचा 18वा हप्ता मिळण्यापासून कोणी सुद्धा रोखू शकणार नाही मित्रांनो. तुम्हाला हे पैसे तुमच्या बँक खात्यात नक्की जमा होतील मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही 3 कामे पूर्ण करायची आहेत मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाची अशी अपडेट होती. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू मित्रांनो अशीच एक महत्त्वाची अपडेट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.